नमस्कार मंडळी, मी शुभम मेसेर आपल्या सर्वांचं स्वागत करते नवीन व्हिडिओ. सुंदर सकाळ आणि सुंदर पहाट असे आम्ही निघालो आमची गाडी घेऊन कारल्याची माऊली आई एकविराच्या दर्शनाला. पुढे चलता चलता पेट्रोल पंपावर पोचलो. पेट्रोल पंपावर सांगितले, बाबा आमची गाडीची टाकी फुल कर, जाऊन एक पेट्रोल पुरा कर. पेमेंट केलं आणि त्यानंतर निघालो पुढच्या प्रवासासाठी. घरात सकाळी 4 वाजता उठान बरोबर निघालो आम्ही 5:30 वाजता. आदल्या दिवशी रात्री पाऊस पडान गेलो म्हणून मेहरबान, नाही तर सकाळी काय आमचं काय खरा नाही. थोड्या थोड्यात आम्ही पोचलो खंडाळा घाटात. तुम्ही बघू शकता निसर्ग कसलो भारी दिसता. फोटोग्राफी करीत करीत आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. 2-2.5 तासाचं अंतर पार करून आम्ही पोचलो मुख्य प्रवेशद्वाराच्या इकडे. नमस्कार. तर फायनली आपण इकडे पोचलो, ते म्हणजे एकविरा आईच्या दर्शनाला. फ्रंट व्ह्यू बघू शकता तुम्ही. मुख्य प्रवेशद्वाराच्या इकडे पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही निघालो पुढच्या वाटे. इकडे सगळी दुकानं सकाळी सकाळी चालू होती. तुमका जा काय व्हाया नको होता, नाश्ता पाणी सगळ्याची सोय इकडे तुमका भेटली जाता. एकविरा आई म्हणजे महाराष्ट्राची कुलदैवत असणारी एक जागृत देवता आहे, जी लोणावळ्याजवळ कारला येथे वास करते. आणि ही देवी पार्वती देवी, यमाई आणि रेणुका मातेचा अवतार मानली जाते. एकविरा देवीची ख्याती ही एक शक्तिशाली आदिशक्ती म्हणून आहे. ते भाविक भक्त आपले नवस पूर्ण करण्यासाठी रोजच्या गर्दीमध्ये येतच असतात. इकडे तुम्हाला खूप सारी गर्दी दिसून जाईल. खास करून नवरात्र उत्सव आणि चैत्र नवरात्रमध्ये तुम्हाला खूप सारी गर्दी भाविक भक्तांची दिसून येईल. या ठिकाणचा मुख्य इतिहास असं मानलं जातं की पांडवांना गुप्त वनवासात मदत करण्यासाठी एकविरा देवीने त्यांना वरदान दिलं होतं, ज्यामुळे ते कोणालाही सापडणार नाही. या नवीन काळामध्ये एकविरा आईसाठी तुम्हाला अनेक भक्तिगीते, नवीन सिंगर सामने तयार करत असतात. पुढे पुढे जाऊन आम्ही रांगेमधून दर्शन घेत होतो. बघा गर्दी तुम्ही बघू शकता, खूपच गर्दी होती. चला तर मग तुम्हाला एकविरा इथेच दर्शन दाखवतोच. सर्वांनी दर्शन घ्या आणि मन प्रसन्न करून घ्या. एकविरा आईच्या दर्शन घेऊन मन तर प्रसन्न झालाच, तर आम्ही बाहेर गेलो. नंतर खाली पायऱ्या उतराक लागलो. तुम्ही बघू शकता इकडे फक्त अजून पण कोकणात नवस आपले पूर्ण करण्यासाठी एकूण 500 पायऱ्या चढून ते सुद्धा डोंगरावर ते चढून येतच असतात. आम्ही आता नंतर निघताना भक्तांची गर्दी तर खूपच येत होती, कारण दुपारच्या नंतर खूप सारे लोक येतच असतात. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पार्किंगमधली गाडी काढलं आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. तुम्ही बघू शकता इकडे आता व्ह्यू जो आपण वरून बघतो डोंगरावरून, इतकी सगळी घरा आणि आकाश डोंगर एकदम भारीच. गाडी स्टार्ट करून आम्ही निघालो आता घरच्या प्रवासासाठी. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी असे नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल.